मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला फाइंड के हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो आणि हा जो आपण पाहणार आहोत या प्रकारचा प्रश्न गेल्या दोन परीक्षांमध्ये ना एमसीपीक्यू मध्ये बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. बघा काय आहे की फाइंड के इफ एक्स इज इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. भाऊ, जुलै 2019 ला प्रश्न आलाय. आपल्याला म्हटलंय की बाबा एक्स इज इक्वल टू 3 जी आहे ना ती या इक्वेशनचा एक रूट आहे, या इक्वेशनचं एक सोल्युशन आहे. मग काय करायचं भाऊ, हे इक्वेशन जसंच्या तसं लिहू, एक्स स्क्वेअर के एक्स स्क्वेअर मायनस 10x आणि प्लस 3. आता इथं के इज एक्स इज इक्वल टू 3 इज रूट ऑफ गिवन इक्वेशन ओके, जे इक्वेशन दिले त्याचं एक रूट आहे. मग मित्रांनो, आता फक्त एकच काम करायचं तुम्हाला, एकच. जिथं जिथं एक्स तुम्हाला या इक्वेशन मध्ये दिसतोय त्याला काढायचा बाहेर. त्याला बाहेर काढायचा आणि त्याच्या जागेवरती कोणाला फिट करायचा, 3 ला फिट करायचा, कारण 3 रूट आहे. मग के इंटू एक्स स्क्वेअरच्या जागेवर लिहायचं 3 चा स्क्वेअर, मायनस 10 इंटू एक्सच्या जागेवर लिहायचं 3 प्लस 3 आपल्या जागेवर इज इक्वल टू 0. आता पार्ट आहे कॅल्क्युलेशनचा. आता बघा, के इंटू 3 चा स्क्वेअर 9 मायनस 10 3 जा 30 आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. 9 इंटू के 9k मायनस प्लस मायनस 30 मधून 3 गेला 27 राहिले, मोठ्या नंबरचा साइन इज इक्वल टू 0. आता एक काम करा, मायनस 27 ला म्हणायचं भावा तुझं इथं काय काम, 9k ला इथंच ठेवा. मायनस 27 ला म्हणायचं तू जा लांब, पलीकडे गेला, प्लस 27 झाला. के आपल्या जागेवर 27 आपल्या जागेवर 9 मल्टिप्लाय इथं आला डिवायडेड बाय के इज इक्वल टू 9 3 जा 27, के ची व्हॅल्यू आली 3. तर अशा प्रकारे ही के ची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता आणि बऱ्याचदा या प्रकारचा प्रश्न ऍक्टिव्हिटी बेस मध्ये पण येऊन गेलाय, 1 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये पण येऊन गेलाय, 2 मार्क्सच्या क्वेश्चन मध्ये येऊन गेलाय, मल्टिपल चॉईस मध्ये सुद्धा येऊन गेलाय. त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. बघा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घ्या, कारण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे.